भारतीय संविधान के रचयिता विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के महापरिनिर्वाण दिवस पर अभिवादन करने हजारों लोग चेंबूर के डॉक्टर आम्बेडकर उद्यान पहुंचे थे। महाराष्ट्र के पूर्व मंत्री चंद्रकांत खंडोरे, सांसद राहुल शिवाले और पीपुल्स रिपब्लिकन पार्टी के प्रमुख जोगेंद्र कवाड़े ने पुष्प अर्पित कर अभिवादन किया। इस दौरान हजारों की संख्या में लोग आए थे। हर वर्ष मौजूद रहने वाले स्थानीय विधायक प्रकाश फातेरकर के आंखों का ऑपरेशन होने के कारण नहीं पहुंच सके, लेकिन उन्होंने बाबा साहेब का अभिवादन किया। यहाँ पुलिस, बीएमसी और प्रशासन ने काफी अच्छा प्रबंध किया था ताकि किसी भी अनुयायी को तकलीफ न हो। आइए देखते हैं एक विशेष रिपोर्ट। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का आज महानिर्वाण दिन है। फर्स्ट ऑफ ऑल हम सारे अम्बेडकराइट्स मूवमेंट के लोग बाबा साहब अम्बेडकर जी को हम विनम्र भावे अभिवादन करते हैं। आप देखेंगे कि पूरे देश भर 6 दिसंबर और 14 अप्रैल को पूरे देश के लोग बाबा साहब को अभिवादन करने के लिए इकट्ठा होते हैं। इसका मतलब आप समझते हैं कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने पिछड़े वर्ग, गरीब लोगों के लिए और इस देश के लिए इतना बड़ा काम किया है। भारतीय संविधान उन्होंने दिया और संविधान के तहत उन्होंने गरीब लोगों को और सारे लोगों को अधिकार दिया, और वो अधिकार के वजह से हमारे गरीब जो वर्ग है, पिछड़े हुए समाज है, उनको अधिकार प्राप्त होने के बाद आज उनकी प्रगति हो रही है। और ये सारी देन बाबा साहब अम्बेडकर जी की है। बाबा साहब अम्बेडकर जी ने नॉट ओनली डाउन ट्रोडन, दलित, आदिवासी इसके लिए काम नहीं किया, बल्कि पूरे देश के लिए उन्होंने काम किया, और इसके लिए उनको संविधान का शिल्पकार माना जाता है। आज भी हम याद करते हैं कॉन्स्टिट्यूशन को। बाबा साहब अम्बेडकर जी ने जो कॉन्स्टिट्यूशन दिया है उसको याद करते हैं, क्योंकि देश का 75वां अमृत महोत्सव स्वतंत्रता का चल रहा है, और फिर भी हमारी राज्य घटना दीप स्तंभ की तरह हमारे देश को मार्गदर्शन करती है, और आने वाले हजारों साल ये दीप स्तंभ की तरफ मार्गदर्शन करेगी। हम चाहते हैं कि हमारे सारे लोग, भारत देश के लोग, जातीयवाद, धर्मवाद इसको बाजू में रखते हुए सद्भावना, प्यार, मोहब्बत, भाईचारा, छुआछूत ये सब बंद करके इस बाबा साहब अम्बेडकर जी ने जो दिया हुआ रास्ता है, जो समानता, अहिंसा, न्याय, समता, इस मार्ग के ऊपर हमारा देश अगर चलता है तो दुनिया का सबसे बड़ा शक्तिशाली देश हमारा भारत रहेगा। आज हम सारे लोग यहाँ पर इकट्ठे हुए हैं, बाबा साहब को अभिवादन करते हैं। नहीं, आपको पता है कि जब मैं मंत्री था तो मैंने इस उद्यान का बहुत ही बड़ा डेवलपमेंट किया था, और यहाँ हम लोग हर तरह का ध्यान रखते हैं, क्योंकि चैत्य भूमि के बाद में मुंबई में सबसे बड़ा ये स्टैचू है, और चेंबूर हो, घाटकोपर हो, अणुशक्ति नगर हो या आजू बाजू का पूरा परिसर हो, इसमें हमारे लोगों की बहुत बड़ी बस्ती है, बहुत बड़े तादाद से लोग रहते हैं, और सारे लोग यहाँ पर इकट्ठा होते हैं। तो इसका महत्व सामने रखते हुए इसके बारे में सब सुविधा लोगों को होनी चाहिए, लोगों को किसी तरह की दिक्कत नहीं होनी चाहिए। इसके लिए हमारे म्यूनसिपल कॉरपोरेशन के प्रशासन, पुलिस प्रशासन और सारे लोग यहाँ पर इकट्ठा दिन रात मेहनत करके लोगों को किसी तरह की असुविधा हो ऐसा नहीं सोचते, वो पूरी तरह से काम कर रहे हैं। विश्वभूषण, भारत रत्न, बोधिसत्व, राष्ट्र निर्माता परम पूजनीय बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं संपूर्ण देश बाबासाहेबांना अभिवादन करते आहे, त्यांची आठवण करते आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न होतं, भारतीय संविधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं स्वप्न आहे। ज्या भारतीय समाजव्यवस्था
समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व या आधारावर आमचा देश उभा आहे. आणि बाबासाहेबांचं स्वप्न मी मागाशी म्हणालो की माझा भारत देश जगाची महाशक्ती बनला पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाची पूर्तता संविधानाच्या माध्यमातून व्हावी ही बाबासाहेबांची संकल्पना होती. आज देशामध्ये अनेक प्रकारची अस्थिरता आहे, जनता अस्वस्थ आहे, परेशान आहे. त्याचं एकमात्र कारण जर कोणतं असेल तर ज्यांच्याकडे सत्ता आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा इतबारे त्याचं पालन करत नाही. ही सर्वात मोठी अडचण आहे. ज्या दिवशी आमचा देश, आमच्या देशाचे सत्ताधारी वर्ग हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा प्रामाणिकपणे अंमलबजावणी करेल तो खऱ्या अर्थानं या देशामध्ये राजकीय स्वातंत्र्यासोबत सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य देखील निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातच देशातच नव्हे, जगभर बाबासाहेब आंबेडकरांचे मग जयंती असेल किंवा महानिर्वाण दिवस असेल हा संपूर्ण जगभर साजरा केला जातो. हे भाग्य इतर कोणत्याही नेत्याला लाभलं नाही जे भाग्य परमपूज्य बाबासाहेबांना लाभलं. कारण बाबासाहेबांनी जे काम केलं, जी मानवतेची सेवा केली, सर्व धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा जो संविधानाच्या माध्यमातून प्रयत्न केला, जे दबे कुचले लोक जे होते, डिप्रेस क्लासेस होते, दलित वर्ग होते, आदिवासी होते, अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल, सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला. आमचा देश अनेक जाती, हजारो जातीमध्ये विभागलेला आहे. अनेक धर्म आमच्या देशामध्ये आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक प्रांत आमच्या देशामध्ये आहेत. या सर्वांना जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केलं. आणि म्हणून संपूर्ण देश आणि जगातील तमाम शोषित पीडित जनता बाबासाहेबांच्या महानिर्वाण दिनी त्यांना अत्यंत अंतःकरणापासून अभिवादन करते. मी देखील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, तमाम देशाच्या वतीनं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना मी हार्दिक अभिवादन करतो, श्रद्धांजली देतो. जय भीम, धन्यवाद. कोविडच्या काळामध्ये लोक एकदम ग्रस्त झाले होते. मागच्या वेळेस पण आम्ही लोकांनी प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आम्ही स्वतः ते गेट उघडून आम्ही लोकांना प्रवेश दिला होता. आता याही वर्षी तसंच होणार आहे. कोविडचा काळ संपलेला आहे, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 66वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण भारत देश शोकाकुल अवस्थेत आहे. आणि या निमित्ताने आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चेंबूरच्या वतीने तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आज देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज हा महानिर्वाण दिवसेंदिवस ही गर्दी वाढत आहे. लोकांमध्ये जागृती होत आहे. जागृतीचा बाबासाहेबांनी जी ठिणगी टाकलेली आहे, जागृतीचा हा विस्तव कुठेही विझणार नाही. आणि बाबासाहेबांनी जे घडून दिलेले आदर्श आहेत ते आज इतरही लोकांना, इतर समाजाला, सर्व बहुजन समाजाला आज ते समजायला लागलेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. आणि म्हणून मी त्यांनी जर बाबासाहेबांना वंदन केलेलं असेल, सर्व राजकीय पक्षाचे लोक, सामाजिक क्षेत्रातले लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त इथं प्रतिवर्षाप्रमाणे सर्व जनता जे एकत्रित बाबासाहेबांचं दर्शन घ्यायला एकत्रित होते. अख्ख्या विश्वामध्ये एकच हे महामानव असे आहेत की ज्यांच्या दर्शनासाठी फक्त गावखेड्यातून नाही, भारतातून नाही, तर अख्ख्या जगभरातून चैत्यभूमीला जे नतमस्तक होतात त्याचं एकमेव उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विश्वामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले, पण असं भाग्य कोणालाच लाभलेलं नाही जे बाबासाहेबांना लाभलेलं आहे. आणि दिवसेंदिवस ती गर्दी वाढतच चाललेली आहे. त्याच्यामध्ये कुठेही कमीपणा नाही. इवन करोना काळातसुद्धा लोक लांबून दर्शन घेऊन जात होते. सर्व जग बंद होतं त्यावेळेस, परंतु बाबासाहेबांवर लोकांची श्रद्धा एवढी आहे की लोकांना फक्त बाबासाहेबांचं तो स्तूप बघितला चैत्यभूमीचा तरी समाधान मानून लोक त्यांचे दर्शन घेऊन जात होते. ही बाबासाहेबांची किमया हे अख्ख्या जगभरात आहे. आणि बाबासाहेबांबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. मी या निमित्ताने एवढंच बोलेल की बाबासाहेबांना वंदन करून मी इथेच थांबतो. धन्यवाद.
माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सायन्स सोनापट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा. आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करासहित. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.